आम्ही प्रभाग 28 मधील समस्त नागरिक आमच्यासोबत इथे राहुलजी अभा, मंगेशजी वंजारी, गणेशजी गडेकर, संदोकर काकाजी, कातुरे काकाजी, नाकाडे काकाजी, आदरणीय सरोदे साहेब, झाडे काकाजी, समीर इखार आणि सोबत आहे आपल्या चंदाताई राऊत, संदोकर काकू, नाकाडे काकू, झाडे काकू, गेडाम काकू आणि ढोक काकू। आमच्या या पूर्ण परिसरामध्ये रतननगर, गाडगेनगर, बाहुबली नगर, धन्वंतरी नगर, चिटणीस नगर, पवनसूद नगर, डायमंड नगर या सर्व परिसरामध्ये मागील 15 ते 1 महिन्यापासून बरोबर पाणी येत नसल्यामुळं आणि सर्व महिलांना याचा विशेष करून त्रास होत आहे। एकीकडे OCW सांगत आहे की आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पाणी सर्वांच्या घरोघरी पोहोचत आहे, 24/7 योजना आम्ही राबवत आहे, पण आमच्या परिसरातील नागरिकांना एवढा मोठा त्रास या पाण्यामुळे होत आहे। याकरता आम्ही सर्व मडके घेऊन आम्हाला पाणी द्या या मागणीकरता या नेहरू नगर झोनमध्ये आम्ही निवेदन देण्याकरता इथे आलेलो आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही या संदर्भात माहितीसुद्धा दिली, पण त्यांनी कसल्याही प्रकारची शहानिशा आणि कारवाईसुद्धा केलेली नाही। आमचे नाकाडे काकाजी यांच्याकडे मागील 5 दिवसापासून पाणी नाही। नेहरू नगरचे काही अधिकारी येतात, पाहून घेतात, चेक करतात, पण पाणी त्यांच्याकडे काही पोहोचलं नाही। सरोदे साहेब आहे, कातुरे गुरुजी आहेत, मानमोडे काकाजी आहे, त्यांच्याकडे पाणीच नाही। म्हणजे असा आणि प्रेशरद्वारा पाणी नसल्यामुळं आमच्या परिसरामध्ये एकदम कमी प्रमाणात पाणी येत आहे। आपल्या धन्वंतरीनगरमध्ये यांनी टंकीचं निर्माण केला आणि लोकांना सांगितले की या परिसरामध्ये टंकीचं निर्माण झाल्यानंतर कुणालाही पाण्याचं कमतरता होणार नाही, परंतु हे भूलथापा देऊन हे शासन आम्हाला वेठीस धरत आहे। या शासनाचा धिक्कार करण्याकरता आणि या शासनाला वेठीस आणण्या आपल्या जागेवर आणण्याकरता सर्व महिला इथे आज मडके घेऊन आलेल्या आहे।